माझं मराठी मूवी मध्ये हिंदी सॉन्ग आणि हे माझं पहिलं हिंदी सॉन्ग आहे. जे आपले अल्बम सॉन्ग असतात, मूवी सॉन्ग आहेत जे मी केले, त्यामध्ये मला जे सांगितलं जातं ते मला करावं लागतं. त्यात माझं चालत नाही. मला जर ऍक्टिंग करायचा चान्स मिळाला मी तेही करणार आहे. आता कुठलंही काम सोडणार नाही आणि नक्की कर. सनी लिओनला मराठी सॉन्ग दिलंय शांताबाई आणि हिंदी सॉन्ग मला दिलंय मी मराठी कलाकार आहे. हे गाणं आहे तुझं, तर काय सांगशील, कसं वाटतं आणि किती एन्जॉय केलंयस? मी खूप एन्जॉय केलंय. खरं तर 4 वर्ष होऊन गेलेत मी हे गाणं शूट करून. आज अक्षरशः मला कळतही नव्हतं की मी काय करायचं, पण मी 4 वर्ष झाले ह्या गाण्याची वाट बघतीये की हे गाणं कधी येईल. मी अक्षरशः म्हणजे राठोड सरांना एवढा त्रास दिलाय फोन करून की कधी येतंय. खूप एक्साइटेड होते आणि आज ते गाणं आलंय आणि खूप छान वाटतंय मला. भरभरून प्रेम आणि माझं मराठी मूवी मध्ये हिंदी सॉन्ग आणि हे माझं पहिलं हिंदी सॉन्ग आहे. तर खूप छान वाटतंय. आता तुम्ही मराठी गाणे भरभरून पाहिलेच आहेत, पण आता हिंदीही बघा आणि भरभरून प्रेम द्या. दडपण नाहीयेत. खरं तर हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे की मी अजिबात ते प्रेम समजते. प्रत्येक गोष्ट कुठल्या कामाला नाही म्हणत नाही. जे काम येईल ते आवर्जून हो म्हणते आणि भरभरून जेवढं माझ्याकडनं होईल तेवढा मी प्रयत्न करत असते. आणि हे सगळं प्रेक्षक वर्गांमुळे आहे, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. म्हणून मला खूप छान वाटतं. नेहमी कुठलंही काम करताना खूप आनंदाने मी प्रत्येक काम करत असते. आणि मी परत पुन्हा एकदा म्हणजे राठोड सरांचा आभार मानत. त्यांच्यामुळे मी आज मला हिंदी गाणं मिळालंय आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. थँक्यू. थोडंसं अवघड जातं. का जातं? स्टेज शो जो माझा कार्यक्रम असतो त्यात मी अशी मोकळी असते. ते म्हणजे एक मी असते. मला जे करायचंय ते मी करून मोकळी होते. पण जे आपले अल्बम सॉन्ग असतात, मूवी सॉन्ग आहेत जे मी केले, त्यामध्ये मला जे सांगितलं जातं ते मला करावं लागतं. त्यात माझं चालत नाही. म्हणून थोडाफार फरक आहे, पण जे मी स्टेजवर करते तेच मला म्हणजे मी खुलून तेच आपल्या अल्बम सॉन्गलाही करते. हे मी आता प्रयत्न करणार आहे मूवी मध्ये. पण मला जर ऍक्टिंग करायचा चान्स मिळाला मी तेही करणार आहे. आता कुठलंही काम सोडणार नाही आणि नक्की कर. ज्या वेळेस सरांनी मला सांगितलं, आमची मीटिंग झाली, ज्यावेळेस सर आम्हाला बोलले की अगं तुला हिंदी सॉन्ग करायचंय, मी म्हटलं हिंदी. आणि शांताबाईचा विषय झाला आमचा. तर शांताबाई म्हणजे आपलं खूप फेमस गाणं आहे आपल्या महाराष्ट्रात. मी म्हटलं शांताबाई मला का नाही, म्हणून मी त्यांना भांडते. तर त्यांनी सांगितलं की आज थोडंफार तुझं काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आज तू बरेच मराठी गाणे केलेत, थोडंफार हिंदी. त्यांच्यामुळे हा चान्स आणि हे सगळं डोकं त्यांचंय. म्हणजे त्यांनी सनी लिओनला मराठी सॉन्ग दिलंय शांताबाई आणि हिंदी सॉन्ग मला दिलंय मी मराठी कलाकार आहे. तर हे सगळं वेगळं आहे सगळ्यांसाठी, सगळ्या प्रेक्षकांसाठी हे वेगळं आहे. म्हणून खूप छान आणि आम्ही खूप आनंदाने ही गोष्ट केली आहे. मला ऑफर येऊनही गेल्यात. माझ्या स्वतःच्या मूवी म्हणजे माझ्या स्वतःच्या स्टोरीवर मूवी करायचे मला बरेच ऑफर पण येऊन गेले, पण मी अक्षरशः नाकारलेत. मला अजून नाही करायचं. का तर मी इथं थांबली नाहीये. मला अजून पुढे जायचंय, म्हणून मी अजून त्या गोष्टीचा विचार केला नाहीये. पण हा दुसरे काही कामं येतील तर ते मी नक्की करेन. फरक तसा नाहीये. जे आपण करतो तेच असतं नेहमी. पण मला उत्सुकता होती या गाण्याची की हिंदी गाणं पहिल्यांदाच केलंय, तर हे कधी येणार. आणि हा चान्स म्हणजे हे आज झालंय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.